आताच सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधव आज खुश झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण सरकारच्या माध्यमातून तब्बल 93 लाख शेतकरी बांधवांना आज आणि उद्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढच्या 1 तासाच्या आतमध्ये सर्वांना दोन्ही योजनांचे मिळून 4000 रुपये मिळून जातील। तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा मागील 2 ते 3 वर्षांमध्ये भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये देण्याचा निर्णय देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। महिन्याच्या सुरुवातीलाच हा सर्वात मोठा लाभ मिळत असल्याने शेतकरी बांधव आनंदाने नाचू लागले आहेत। येत्या 24 तासांच्या आतमध्ये शेतकरी बांधवांना टोटल 19000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000, पीएम किसान योजनेचे 2000 आणि ज्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना 15000 रुपये असं टोटल 19000 रुपयांचा लाभ थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही हे आज या व्हिडिओमध्येच ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून सरकारच्या माध्यमातून जोरदार पैशांचे वितरण आजपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। हे पैसे 3 टप्प्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। दोन्ही हप्त्यांची मिळून 2000 अधिक 2000 असे एकत्रित 4000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच मागच्या 2 ते 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्यांना 15000 रुपये असा 19000 रुपयांचा लाभ थेट आज जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। आतापर्यंत तुम्ही फक्त ऐकत आहात की आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, परंतु फक्त अफवा पसरलेल्या होत्या। शेतकरी बांधवांना ठामपणे कधी पैसे येणार हे कोण सांगत नव्हतं, परंतु महिन्याच्या सुरुवातीलाच अखेर शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी समोर आली आहे। निधी मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होईल आणि उरलेले 21 जिल्हे जे आहेत त्यांना 15 जून पर्यंत वाट पाहावी लागेल। म्हणजे अजून 15 दिवसांची वाट पाहावी लागेल। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी 2 टप्प्यात पैशांचे वाटप करण्याचे ठरवल्याची माहिती समोर येत आहे। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यात आज आणि उद्या म्हणजेच 24 तासांच्या आतमध्ये पैसे कसल्याही परिस्थितीत बँकांना जमा करण्याची ऑर्डर दिली आहे। ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून जीआर काढला जातो आणि डीबीटीचं बटन दाबलं जातं त्यावेळी हमखास पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येत असतात। सकाळपासून 5 जिल्ह्यांमध्ये वाटप जोरदार झाले। दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल। संध्याकाळी 7 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे सांगतो। सरकारच्या माध्यमातून पास नियमांमध्ये जे शेतकरी पास होतील फक्त त्यांनाच पैशांचे वाटप करण्यात येईल। बाकी शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्हाला बाहेर काढलं जाणार का? तर बघा, घाबरून जाऊ नका। तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येत असतील तर सरकार म्हणते तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहात, त्यामुळे तुम्हाला पैशांचे वितरण होणार आहे। तसेच तुमच्या घरात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गोरगरीब शेतकरी म्हणून ओळखलं जाईल।
आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत. फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का बघा. आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय का बघा. KYC केली आहे का बघा. या 3 गोष्टी जर केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाच्या 10 बँका निवडण्यात आल्या आहेत. त्या 10 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचे वितरण होणार आहे. या 10 बँका कोणत्या आहेत? तर पहिली स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक ऑफ इंडिया, चौथी पोस्ट ऑफिस बँक, पाचवी जिल्हा मध्यवर्ती बँक, सहावी जिल्हा सहकारी बँक, सातवी HDFC बँक, आठवी ICICI बँक, नववी कोटक महिंद्रा बँक, 10वी बँक ऑफ बरोदा. या 10 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत. या बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत हे लक्षात ठेवा. तसेच बँकेत किमान शिल्लक रक्कम म्हणजेच मिनिमम बॅलन्स 500 रुपये तरी ठेवायचा आहे. जर मिनिमम बॅलन्स नाही ठेवला तर बँक तुम्हाला 300 रुपयांचा दंड आकारू शकते. त्यामुळे बँकेत किमान 500 रुपये शिल्लक ठेवा. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची चूक सांगतो जी अनेक शेतकरी करतात. घरातील एकाच व्यक्तीने हप्ता घ्यायचा आहे. अनेक शेतकरी काय करतात की घरातील मोठा मुलगा नमोचा आणि PM चा हप्ता घेतो. धाकटा मुलगा सुद्धा हप्ता घेतो. वडील हप्ता घेतात. तो शेतकरी स्वतः हप्ता घेतो. एका घरात 4 ते 5 जण नमोचा आणि PM चा हप्ता घेतात. एका घरातील 4 ते 5 जण हप्ता घेत असल्याची माहिती सरकारला कळली. त्यावेळी सरकारने चौकशीचे आदेश दिले. कृषी विभागाने काटेकोरपणे चौकशी केली आणि अशा शेतकऱ्यांचे हप्ते बंद करण्यात आले. आता त्यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एका घरात एकाच व्यक्तीने हप्ता घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच फार्मर ID कार्ड ज्यांनी चुकीच्या मार्गाने काढलेलं आहे त्यांना नमोचे पैसे, PM चे पैसे आणि पीक विमा काहीच मिळणार नाही. त्यामुळे ओरिजिनल फार्मर ID कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, आता KYC बद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. अकोला जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांची घटना सांगतो. त्यांनी स्टेट बँकेत आणि महाराष्ट्र बँकेत खातं उघडलेलं होतं. मागच्या वेळी नमोचा आणि PM चा हप्ता त्यांनी घेतला होता, परंतु सरकारने अर्जंट KYC करायला सांगितली होती. त्यांनी KYC केलीच नाही. शेतकरी काय करतात? फक्त पैशांची वाट बघत असतात, परंतु KYC करत नाहीत. मागच्या 2 महिन्यांमध्ये बँकांमध्ये KYC करण्यासाठी गर्दी झाली होती, परंतु खेडेगावातील अनेक शेतकऱ्यांनी KYC केलेली नव्हती. त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. तुम्ही जर KYC केली असेल तर तुम्हाला पैसे जमा होण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. Google Pay, PhonePe, Paytm या माध्यमातून पैसे आले का ते लवकरात लवकर चेक करायचं आहे. आधार कार्डावर जन्मतारीख, नाव पूर्ण अक्षरात लिहिलेलं आहे का बघा. सर्व अपडेट करून घ्या. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची म्हणजे आज पैसे मिळणाऱ्या 15 जिल्ह्यांची यादी सांगतो. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का. सरकारने गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आलं आहे. लोकसंख्येच्या मानाने जिथे जास्त शेतकरी राहतात अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. आज पैसे वाटप झाल्याशिवाय कोणतीही बँक बंद करू नका अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत 5 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. पहिला आणि दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अकोला. या 2 जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा हप्ता
पीएमचा 23वा हप्ता आणि पीक विमा भरला असेल तर विम्याचे पैसे देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. तिसरा जिल्हा म्हणजे पुणे. पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा या पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. चौथा जिल्हा म्हणजे सातारा. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडारा, कोरेगाव, फलटण, माण, कराड, पाटण, जावरी, महाबळेश्वर या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. पाचवा जिल्हा म्हणजे बीड. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर आणि शिरूर, कासार तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सकाळच्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्यात दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. सहावा जिल्हा म्हणजे रायगड. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगाव तालुक्यांमधील शेतकऱ्यांना या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. सातवा जिल्हा म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दुपारच्या टप्प्यात वाटप होणार आहे. आठवा जिल्हा म्हणजे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहेकर, लोणार आणि शेगाव तालुक्यांमधील शेतकऱ्यांना या टप्प्यात लाभ मिळणार आहे. नववा जिल्हा म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारवा, नेर, पुसद, उमरखेड, वणी आणि बाभुळगाव तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सुद्धा दुपारच्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. 10वा जिल्हा म्हणजे जालना. जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा आणि जाफराबाद तालुक्यांमधील शेतकऱ्यांना या टप्प्यात वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 7 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण होणार आहे. 11वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना या रात्रीच्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. 12वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या टप्प्यात वाटप होणार आहे. 13वा जिल्हा म्हणजे पालघर. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या टप्प्यात लाभ मिळणार आहे. 14वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना सुद्धा रात्रीच्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. 15वा जिल्हा म्हणजे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव आणि किनवट तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आज रात्री पैशांचे वितरण होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुमचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं का बघा. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये नाही त्यांनी पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी. उरलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये 15 जून पर्यंत वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. सरकार म्हणतंय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला पैशांचे वितरण होत असतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. सर्व जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, थोडक्यात सांगायचं तर पैसे मिळण्यासाठी 5 गोष्टी करा. 1 म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. 2 म्हणजे KYC पूर्ण करा. 3 म्हणजे फार्मर ID कार्ड ओरिजिनल काढा. 4 म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्याची खात्री करा. 5 म्हणजे बँकेत किमान 500 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवा. या 5 गोष्टी केल्या तर तुमच्या खात्यात नमोचे 2000 पीएमचे 2000 आणि विम्याचे 15000 असे टोटल 19000 रुपये आज जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमधील सर्व माहिती अधिकृत स्रोत आणि बातम्यांच्या आधारे फक्त तुमच्या माहितीसाठी दिली आहे. सरकारी निर्णयानुसार तारखांमध्ये किंवा रकमेत बदल होऊ शकतो. त्यामुळे अधिक माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी पोर्टलला भेट नक्की द्या. आम्ही कोणाकडेही पैशांची किंवा बँक डिटेल्सची मागणी करत नाही. त्यामुळे फसवणुकीपासून सावध रहा. शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑल वरती सेट करा. म्हणजे पुढील यादी आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.